हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 20 बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 21 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण पाहिले शशिकांत विजयाच्या मनात योगेश आणि जीविकाचे एकमेकांवर आधी प्रेम होतं असे भरवतो। ते ऐकून विजयाला फार वाईट वाटते। आपण योगेशवर थोपवल्या गेलो ही जाणीव तिला फार छळते। त्यातच जीविका जास्त योगेशला भेटायला लागते, त्यामुळे ते दोघे अजूनही एकमेकांवर प्रेम करतात का या प्रश्नात ती अडकलेली असते। आता पुढे योगेश ऑफिसमधून येतो आणि बघतो विजया बाल्कनीत एकटीच उदास शून्यात नजर लावून बसली आहे। तिला तसं बघून योगेशला बरे वाटत नाही। त्याला वाटते आपण विजयाला टाइम देत नाही म्हणून ती अशी उदास आहे। तो खाकरतो तशी विजया त्याच्याकडे बघून, तुम्ही कधी आले, कॉफी आणते तुमच्यासाठी, आणि ती जायला निघते तसा योगेश तिचा हात पकडतो। त्याच्या स्पर्शाने ती मोहरून जाते आणि तिला भरून येते। रडावेसे वाटते तिचे, तिलाच कळत नाही तिला असे का होत आहे। योगेश, तू तयार हो, आपण बाहेर जाऊ। तिला खूप आनंद होतो। बाहेर जाऊ म्हणताच विजयाचा चेहरा खुलतो। योगेश सोबत फिरायला ती एक्साइट होत, कुठे जात आहोत आपण? त्यावर योगेश, चौपाटीवर जाऊ। विजया लहान मुलीसारखं एक्साइट होत, अहो मला समुद्र खूप आवडतो। योगेश तिला खुश बघून खुश होत, अजून काय आवडते तुला? विजया, मला ना समुद्राच्या काठावर बसून त्यांच्याकडे बघायला फार आवडते। ते शांत निळाशार समुद्राकडे बघून त्यांच्याशी बोलायला फार आवडते। त्या काठांवरच्या वाळूत अनवाणी पायांनी चालायला फार आवडते। योगेश हसत, अगं हो हो, तू जर सगळ्या इच्छा सांगत बसली तर समुद्र झोपून जाईल, जा लवकर तयार हो। त्यावर विजया, मी तुमची कॉफी आणून लगेच तयार होते। योगेश, अगं ती असू दे ती कॉफी। विजया, नाही, तुम्हाला ऑफिसमधून आल्या आल्या कॉफी लागते ना, मी लगेच आणते, आणि ती धावत निघून जाते। योगेशला आश्चर्य वाटते, बाहेर जायचे असूनही हिला माझ्या कॉफीची आधी काळजी, आणि तो मनातच हसतो। योगेश आणि विजया तयार होऊन खाली येतात। आजी आणि दिशा खाली सोफ्यावर बसून असतात। योगेश आजीला सांगत, आजी आम्ही बाहेर जात आहोत, थोडं फिरून येतो। आजी आनंदाने मान हलवते। विजया दिशाकडे बघून, ताई आम्ही लवकर येतो, स्वयंपाक मी आल्यावर करते। दिशा खुश होत, अगं तू काळजी नको करू, मी करेन सगळ्यांचा स्वयंपाक, तू जा छान फिरून घे, आणि तुम्ही जात आहात तर बाहेरच जेवून या ना। योगेश आणि विजयालाही बाहेर जेवायची इच्छा होती, पण घरचे काय म्हणतील, सगळ्यांना सोडून दोघेच गेले म्हणून नाक मुरडतील असे वाटून दोघेही काही म्हणत नाही। पण आता खुद्द दिशाच सांगत होती त्याला दुजोरा देत, आजी पण म्हणते हो जावा की तसे तुम्ही कुठे बाहेर जात नाही। आजीचा हुकूम मानून दोघेही निघतात। वैजू दिशाचे बोलणे ऐकून शॉक होत, वहिनी तुम्ही तुमच्या लहान जाऊला चक्क बाहेर जेवण करून जायची परमिशन दिली, आणि घरचा स्वयंपाक तुम्ही करणार? नक्की सूर्य पश्चिमेला उगवला असणार आज। दिशा तिच्या पाठीत धपाटा देत, काय ग विजया माझी लहान बहिणीसारखी आहे, एखाद्या वेळी त्यांनी बाहेर जाते म्हटले तर मी काय मोडता घालेन असं वाटले का? वैजू पाठीवर हात चोळत कळवळून, अगं तसं नाही, पण तू त्या दोघांनाच पाठवशील असे वाटले नव्हते। दिशा मनात हसत, तुला काय माहिती मी त्यांना का पाठवले? ते दोघे जितके जवळ येतील तितका तो जीविकापासून दूर होईल, आणि माझे या घरात वर्चस्व टिकवायचे असेल तर या घरात जीविका नाही तर विजयाच पाहिजे। ती साधी आहे, ती मला मोठ्यांचा मान देऊन सगळं ऐकते। तिला तर साधे हेही कळत नाही की हे घर, ही कंपनी, ही सगळी प्रॉपर्टी फक्त तिच्या नवऱ्याची आणि सासऱ्याची आहे। पण जीविका जर या घरात आली तर ती सगळ्यांनाच घराबाहेर काढेल। ती हुशार आणि कुस्की पण आहे। योगेश आणि विजया समुद्र किनारी येतात आणि पायी फिरू लागतात। विजया आपली सँडल काढून हातात पकडते आणि अनवाणी पायांनी त्या थंडगार वाळूवर चालते। तिला बघून योगेश पण आपले शूज काढतो। त्याला थंड वाळूवर खूप रिलॅक्स वाटते। तो विजयाकडे बघत, खरंच या वाळूवर अनवाणी पायांनी चालताना किती छान वाटते, अगदी सगळा थकवा क्षणात निघाल्यासारखा वाटतो। त्यावर विजय, हो ना, माझे बाबा म्हणायचे आपल्या तळपायाचा मस्तकाशी संबंध असतो, तळपाय जर रिलॅक्स झाले तर मन शांत होते आणि आपला थकवा लगेच छूमंतर होतो। योगेश हसत, तुझे बाबा खरं सांगायचे। विजय त्याला बघून हसते, अहो चला ना आपण त्या दगडावर बसू। योगेश तिने दाखवलेल्या खडकाकडे बघत, बरं चल तिकडे बसू। योगेश एका बसण्यालायक खडकाकडे जाऊन बसतो, तशी विजया पण त्याच्या बाजूला जाऊन बसते। योगेश आश्चर्याने तिला बघतो। विजया पहिल्यांदा स्वतःहून त्याच्या इतक्या जवळ बसली होती, पण त्याला इतक्या तिचे जवळ बसणे आवडते। तो अलगद समुद्राकडे बघत तिच्या खांद्यावर हात ठेवतो। समुद्र अथांग पसरलेला असतो आणि त्यात अर्धा डुबलेला मावळता सूर्य, सूर्याच्या तांबड्या छटा संपूर्ण पाण्यावर पसरून पाणी सुद्धा तांबडे झाले होते।
ते विजया त्या सूर्याकडे बघून मनात योगेशशी आयुष्यभर सोबत मागते, पण लगेच ती त्याचं सुखही मागते. तिचं तिलाच कळत नाही की तिला काय पाहिजे, योगेशची सोबत की त्याचे सुख. पण तिला हे माहिती नसते की तिची आयुष्यभर साथ हेच योगेशचे सुख आहे. दोघेही त्या शांत सूर्याला बघत असतात. योगेशला इच्छा होते की विजयाला विचारावे की तिला त्याच्याबद्दल काय वाटते, तिला तो आवडतो का. पण नंतर वाटले नाही, आपणच म्हणावे की विजया, तू मला आवडते, मी तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो. तो स्वतःच्या मनाची तयारी करतो. आता तो बोलणार की इतक्यात विजया म्हणते, अहो ते बघा क्षितिज, मी लहान असताना एकदा अशी समुद्रकिनारी बसली होती ना, तेव्हा जहाज त्या क्षितिजा पार गेलं आणि मला वाटले ते जहाज बुडाले, समुद्रात गुडूप झाले. मी मूर्ख तेव्हा रडायला लागली होती. मग बाबाने मला समजावले होते की ते क्षितिज आहे. योगेश खूप हिंमत करून आपल्या मनातली गोष्ट सांगणार असतो की विजया विषय भरकटवते. त्याला थोडा राग येतो तिचा, पण तो शांत राहतो. नंतर त्याला असे वाटते, उगाच आपण हा विषय काढून आत्ताच्या ह्या मुवमेंटला मिस नाही करावे. इतके सुंदर वातावरण, त्यासोबत विजया आणि तेही इतक्या जवळ. आपण जर असं मनातले सांगितले तर ती कशी रिॲक्ट करेल. नको, नंतर काहीतरी सांगू, आताचे क्षण एन्जॉय करू. आणि तो पुन्हा शांत होतो. थोडा थोडा करीत सूर्य पाण्यात अर्ध्यापेक्षा जास्त उतरतो. तसे वातावरण अधिक गडद होत जाते. दोघेही शांत असतात की हलकेच विजया आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवते. तसा तोही हळूच खांद्यावर ठेवलेल्या हाताने तिला अजून जवळ खेचतो. शांत दोघेही असतात, पण स्पर्शाची भाषा चालू असते. बराच वेळ दोघेही तसेच बसलेले असतात. दोघांनाही तिथून निघण्याची इच्छा नसते. पण आता सूर्य कुठेही नसतो आणि त्या काळ्या पाण्यात आजूबाजूच्या लाईटचे प्रतिबिंब दिसत असते. रात्र चढत असते तसा योगेश भानावर येत जड अंतःकरणाने, विजया चल, अंधार पुष्कळ झाला आहे, निघूया आता. विजया योगेशच्या लक्षात येणार नाही अशी डोळ्यांच्या कडा पुसते आणि चेहऱ्यावर स्माईल आणून हो चला, दोघेही हॉटेलच्या दिशेने निघतात. पुण्यात शशिकांतला सूर्याशी बोलताना कळते की योगेश आणि विजया बाहेर फिरायला गेले. हे ऐकून त्याचा राग उफाळतो. त्याला कळत नाही की काय करावे जेणेकरून विजया योगेशच्या आयुष्यातून निघून जाईल आणि त्याचा उल्लेख सुद्धा होणार नाही. कुणालाच कळणार नाही की त्याच्या कारस्थानाने विजया योगेशच्या आयुष्यातून गेली. तो शेवटी जीविकाला भेटायचे ठरवितो. शशिकांत हो नाही करता करता हिंमत करून जीविकाला फोन लावतो. काही वेळातच फोन उचलत, जीविका, हॅलो, मी शशिकांत काटकर बोलत आहे. जीविका, ओ हॅलो अंकल, कसे आहात तुम्ही. मला असा अचानक फोन, काही काम होते का. शशिकांत, हो, तुझ्याशी थोडं काम होतं. म्हणजे महत्त्वाचंच होतं काम. जीविका, बोला ना अंकल. शशिकांत विचार करीत, नाही, फोनवर नाही सांगता येणार, तू भेटू शकते का उद्या. त्यावर जीविका, बट अंकल, डॅड तर इंडियात नाही. त्यावर शशिकांत अडखळत, खरं तर माझं तुझ्याशीच काम आहे, तुझ्या डॅडशी नाही. जीविका कन्फ्यूज होत आश्चर्याने, माझ्याशी, पण माझ्याशी काय काम आहे. शशिकांत, तू भेट ना, मग सगळं सांगतो सविस्तर. जीविका, ओके, आपण सनशाईन हॉटेलमध्ये भेटू. मी उद्या दुपारी 12पर्यंत येते. शशिकांत, बरं ठीक आहे, मी 12ला पोचतो. त्यावर जीविका, ओके बाय अंकल. शशिकांत फोन ठेवून विचार करतो, कसं सांगायचं जीविकाला. ती तयार होईल का. तिच्या मनात योगेश नसेल किंवा त्याच्याशी तिला लग्न करायचं नसेल तर मग माझा डाव माझ्यावरच उलटेल. काहीतरी विचार कर, तिला कसं पटवायचं. दुसऱ्या दिवशी शशिकांत वेळेच्या आधीच हॉटेलमध्ये येऊन तयार असतो. तो हात चोळत जीविकाची वाट बघत असतो. मनात नाना शंका कुशंका असतात. जीविका भेटायला येईल का, आणि आली तरी तिच्यासमोर विषय कसा काढू. ती तयार होईल का. विजयाला त्याच्या आयुष्यातून काढून तिने तिची जागा घेणे तिला पटेल का. किंवा हा तर विचार नाही येणार मनात की विजयाचे आयुष्य मी उद्ध्वस्त करीत आहे. बाप रे, असं जर तिला वाटले, ती तर थेट योगेशला सांगेल. काय करावे. नाही, मला ही रिस्क घ्यावीच लागेल. पाहू पुढचे पुढे काय होते ते. तेवढ्यात जीविका शशिकांतच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत, कुठे हरविले. मी आवाज दिला, तुम्ही काहीच रिप्लाय नाही दिला. शशिकांत सावधपणे, अरे तू आली, मी माझ्याच विचारात होतो त्यामुळे मला आवाज नाही आला तुझा. जीविका चेअरवर बसत, का काका, काही टेन्शन आहे का. शशिकांत, छे ग, टेन्शन कसले. जीविका, नाही काका, तुम्ही काहीतरी लपवीत आहात, सांगा ना काय झाले. मी खर्चीच तर आहे. शशिकांत एक मोठा श्वास घेत, काही नाही ग, मला योगेशची खूप काळजी वाटते. जीविका, का बरे, काय झाले. योगेश कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहे का. शशिकांत, प्रॉब्लेम तर त्याच्या 5वीला पुजले आहे. जीविका कन्फ्यूज होत, 5वीला पुजले म्हणजे. शशिकांत, अगं म्हणजे प्रॉब्लेम त्याला कधीच उडतच नाही. इतका मेहनत करतो तो, सगळ्यांचा विचार करतो, पण त्याच्या आयुष्यात मात्र त्याच्या मनासारखे त्याला काहीच मिळत नाही. जीविका, पण आता सगळे तर ठीक झाले ना, सगळे एकत्र आले, आता योगेश पण खुश आहे.
त्यावर शशिकांत खोटी हळहळ व्यक्त करीत, असे सगळ्यांना वाटते ग तो खुश आहे, पण मलाच माहिती आहे तो किती एकटा आहे. तो खुश असल्याचा दिखावा करतो. त्यावर जीविका, पण का? त्याच्याकडे काय नाही, तो मोठा बिझनेसमॅन झाला आहे, त्याच्या 2 कंपन्या आहेत, त्याला जे पाहिजे ते तो घेऊ शकतो, त्याला कशाची कमी आहे? शशिकांत, मनासारख्या जोडीदाराची. जीविका आश्चर्याने, जोडीदाराची? पण विजय आहे ना, ती तर योगेशला छान समजावून घेते. त्यावर शशिकांत, विजया छानच आहे ग, पण योगेशला तुझ्यासारखा लाईफ पार्टनर पाहिजे होता. त्याची खूप इच्छा होती तुझ्याशी लग्न करायची. तू कशी हुशार, कर्तबगार, वडिलांचा बिझनेस किती हुशारीने सांभाळते. विजया तशी नाही. ती स्वभावाने किती चांगली असली तरी योगेश तिला आपल्या बिझनेसमध्ये नाही नेऊ शकत. तिला घरच चांगले सांभाळता येईल, पण बाहेर नाही वावरता येणार. तुला कळत असेल मला काय म्हणायचे आहे ते. योगेशला नाईलाजाने वहिनीला दिलेल्या वचनामुळे तिच्याशी लग्न करावे लागले आणि आता इच्छा नसतानाही त्याला हे लग्न निभवावे लागत आहे. म्हणून वाईट वाटते ग त्याला पाहिले की. जीविका, ओ पण काय करणार काका, नियतीने सगळेच फासे उलटे फिरवले आणि जे नाही व्हायचे ते होऊन बसले. आता आपण काय करू शकतो? आपल्या हातात काही नाही. त्यावर शशिकांत, मनात आणले तर आपण आताही पूर्वीसारखं करू शकतो, सगळं पूर्ववत आणू शकतो. जीविका प्रश्नार्थक नजरेने बघत, म्हणजे? शशिकांत, म्हणजे जर विजयाने योगेशला डिवोर्स दिला तर योगेश पुन्हा एकदा तुझ्याशी लग्न करू शकतो. जीविका उभी होत आश्चर्याने, तुम्ही काय बोलत आहात काका? तुमचे तुम्हाला तरी कळते का? शशिकांत, शांतपणे खाली बस, मी तुमच्याच फायद्याचं सांगत आहे. तू शांतपणे विचार कर. तुझ्या वडिलांनी इतक्या मेहनतीने तुमची कंपनी टॉपवर पोहोचवली, पण त्यांच्या तब्येतीने आता ते लक्ष घालू शकत नाही आणि तुला पाहिजे तशी ती सांभाळता येत नाही आहे. आणि योगेशच्या दोन्ही कंपन्या दिवसेंदिवस मार्केट काबीज करीत आहे. अशात तुमच्या कंपनीचे भविष्य काय राहील याचा तू कधी विचार केला का? जीविका शशिकांतला रोखून बघते आणि मग एटी चेअरला मागे टेकून बसत हातात कॉफीचा मग घेत, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते आले माझ्या लक्षात. सांगा, यात तुमचा काय फायदा? शशिकांतचे डोळे चमकतात. तो खुश होत, आता कशी तू शहाण्या मुलीसारखी बोलली? तर त्याचं असं आहे, पुण्याच्या कंपनीत आमच्या नावे फक्त 20% शेअर्स आहेत. त्यात मला आणि चंद्रकांतला 50-50% शेअर्स पाहिजे. तसाही योगेश दिवसेंदिवस इकडे इतका बिझी होत चालला आहे, त्याला कुठे वेळ मिळेल पुण्याची कंपनी बघायला? आणि विजय आणि वहिनींनी पण आता मुंबईला शिफ्ट होऊन यायला पाहिजे. पुणेचं म्हणशील तर आम्ही वाडा आणि कंपनी दोन्हीही नीट सांभाळू. जीविका त्यांच्यावर तिरपा कटाक्ष टाकीत, एकंदरीत तुम्हाला पुणेची कंपनी आणि वाडा दोन्हीही बळकवायचे आहे तर? विजय काकांनी इतक्या मेहनतीने उभी केलेली कंपनी तुम्हाला आयती पाहिजे आहे? शशिकांत चिडून, आयती कशी? आम्ही दोघेच आणि आमची मुलेच तर बघत होती ती कंपनी. आता मुलं योगेशसोबत इकडे आहेत, पण आजपर्यंत आम्हीच तर त्या कंपनीत ढोर मेहनत करीत आहोत. मग कंपनीमध्ये 50-50% शेअर्स मागितले तर कुठे बिघडले? जीविका, ओके ओके ठीक आहे, पण विजया योगेशला डिवोर्स कशी देईल आणि का देईल याचा विचार काही केला का? शशिकांत थोडा जीविकाकडे झुकून हळू आवाजात, सोपं आहे विजया, खूप सरळ साधी मुलगी आहे. तिला फक्त एवढे कळाले की योगेशचे तुझ्यावर प्रेम आहे आणि तिच्याशी तो नाईलाजाने नाते निभवत आहे, तर ती स्वतःच त्याला सोडून जाईल. फक्त तुला थोडी मेहनत करावी लागेल. त्यावर जीविका, अच्छा, तर तेही काम मला करायचे आहे? शशिकांत, तुझ्याशिवाय विजयाला विश्वास कसा बसणार की योगेशची खुशी तू आहे हे तूच पटवून देऊ शकते तिला? त्यावर जीविका, ओके ठीक आहे, पण माझे योगेशशी लग्न तर होईल ना? शशिकांत विश्वास देत, नक्कीच, मी लिहून देऊ का तुला? त्यावर जीविका हसत, नको नको, एवढा विश्वास आहे तुमच्यावर? शशिकांत, बरं मी निघतो आता, मला पुणेला जायचे आहे, इथे कुणाला कळायला नको मी तुला भेटायला आलो ते. चल मी निघतो, भेटू पुन्हा. तुला आता काय करायचे ते समजलंच असेल. जीविका त्याच्या वाक्यावर फक्त एक गूढ स्माईल देते. शशिकांत लगबगीने चेहरा लपवीत निघून जातो. त्याला पाठमोरी बघत जीविका मनात हसत, क्या बात है जीविका, मला जे पाहिजे होतं ते स्वतःहून माझ्याकडे चालत येईल असे वाटलेच नव्हते. इतक्या लवकर मला योगेश मिळेल याची तर मी स्वप्नात पण कल्पनाच केली नव्हती. आता बघाच तुम्ही मी काय काय करते ती. पुण्याची कंपनी माय फूट, तुम्हाला तर मी अशीच आयुष्यभर काम करीत ठेवीन. जवळचे विश्वासू नोकर नको का कंपनीत काम करायला? आता बघाच तुम्ही 50%चा लॉलीपॉप दाखवून कसा तुमचा खुळखुळा करते मी ते. मिस्टर शशिकांत काटकर, तुम्ही अजून जीविका शाला पूर्ण ओळखले नाही. आणि ती विजया, नो नो काकूबाई, काय तो तिचा ड्रेसिंग सेन्स, पक्की गावंढळ दिसते. योगेशसारख्या बिझनेसमॅनला शोभते तरी काय?
आता या काकूबाईला कशी हुसकावून लावते त्या बंगल्यातून ते बघाच. जीविका मनात हसत एटीत तिथून निघून जाते. इकडे विजया खूप खुश असते. योगेश सोबत तिने समुद्रकाठी घालवलेले क्षण आठवून हळूहळू तिच्या लक्षात येते की ती योगेश शिवाय नाही जगू शकत. आज रुचा तिला शॉपिंगला घेऊन एका मॉलमध्ये जाते. रुचा सोबत शॉपिंगला चालली म्हणून योगेश तिला त्याचे डेबिट कार्ड देऊन तिलाही शॉपिंग करायला लावतो. दोघेही रेडीमेड गारमेंटचे शॉप बघत बघत फिरत असतात. शेवटी एका शॉपमध्ये जातात. रुचा स्वतःसाठी काही ड्रेस घेते तर विजया फक्त ड्रेस बघत असते. शेवटी न राहून रुचा तिच्यासाठी काही ड्रेस काढते, पण विजया मात्र हा कलर नाही आवडत, हा पॅटर्न नाही आवडला करून सगळे ड्रेस रिजेक्ट करत असते. शेवटी तिला एक मोरपंखी रंगाचा लॉंग घेरदार वन पीस आवडतो. तो ती घेते आणि दोघेही रेस्टॉरंटमध्ये जातात. रुचा तिला रोखून बघत, काय ग विजया, तुला कुठला कलर आवडतो? त्यावर विजया, मला ना रेड कलर खूप आवडतो. रुचा, मग तू एकही रेड कलरचा ड्रेस पसंत का नाही केला? सारखं तुझं ह्यांना हा कलर नाही आवडत तर आमच्या ह्यांना तो पॅटर्न नाही आवडत चालले होते. आता काय तू फक्त तुझ्या ह्यांच्या पसंतीचे ड्रेस घालणार काय? विजय अडखळत, नाही ग तसं नाही, माझ्याकडे खूप ड्रेसेस आहेत म्हणून म्हटलं आता ह्यांच्या आवडीच्या कलरचा ड्रेस घ्यावा. त्यावर रुचा, तू ना तुझ्या ह्यांच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली वाटते म्हणून सगळीकडे फक्त तुझे हेच दिसतात. विजया लाजत, हट ग, तुझं आपलं काही असं काही नाही आहे. रुचा तिला चिडवत, असं काही नाही म्हणजे तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम नाही? विजया लगेच, असं कसं आहे ना? रुचा तिला चिडवत जोरात हसते, म्हणजे फायनली मॅडम प्रेमात पडल्या, कसं वाटतं प्रेमात पडल्यावर? त्यानंतर विजयाचा चेहरा एकदम उतरतो. ती एकाकी उदास होते. रुचा काळजीने तिला बघून, विजया काय झाले, तू अशी उदास का झाली? त्यावर विजय, अगं मला वाटते ह्यांचे माझ्यावर प्रेम नाही, ते अजूनही जीविकावर प्रेम करतात. रुचा, आता ही जीविका कोण? विजया खाली मान घालून, ह्यांचे पहिलं प्रेम. रुचा आश्चर्याने, पहिलं प्रेम? ते कधी जन्माला आलं? विजया निरागसपणे, 25 वर्षा अगोदर. रुचा चिडून, चुप बावळट, मी विचारलं कोण ही जीविका? ती कधी आली आणि तुला कोणी सांगितलं की ते जिजूंचे पहिले प्रेम आहे? विजया रडक्या सुरात, आई वडिलांचे श्राद्ध होते त्या दिवशी ती घरी आली होती आणि त्यानंतर पण ती ह्यांना भेटायला एकदम आमच्या बेडरूममध्ये आली आणि मला ना मोठ्या काकांनी सांगितले की जेव्हा ह्या दोघांचे लग्न जुळले तेव्हा यांना ती बघता क्षणी आवडली होती आणि हे तिच्या प्रेमात पडले होते, पण त्यांचे लग्न तुटले म्हणून ते दूर झाले. रुचा थोडं आठवत, अच्छा म्हणजे 5 वर्षा अगोदर जिच्याशी जिजूंचे लग्न जुळले होते ती ही आहे का बया? त्यावर विजय होकारार्थी मान हलविते. रुचा तिला बघत, पण आता काय तिचे काम? 5 वर्षा अगोदर लग्न तुटले, विषय संपला, मग आता ती का आली? आणि आता तुमचे लग्न झाले आहे, आता तिचे काय काम आहे? त्यावर विजया, हे निर्दोष आहे हे कळालं म्हणून ती तिच्या वडिलांसोबत ह्यांची माफी मागायला आली होती. त्यावर रुचा, हे बघ विजया, अशा कितीही पोरी आल्या तरीही तू एक गोष्ट चांगली लक्षात ठेव की तू आता योगेश काटकरची पत्नी मिसेस विजया योगेश काटकर आहे आणि तुझी ही ओळख आहे, कुणीही ती मिटवू शकत नाही. जे होते ते जिजूंचा पास्ट होता, तू आता त्यांचा वर्तमान आणि भविष्य आहे. कायद्याने तू त्यांची पत्नी आहे, तेव्हा अशा कितीही जीविका आल्या तरी तू त्यांना धुडकावून लाव, त्यांच्या लक्षात आणून दे की आता तू त्यांची पत्नी आहे, समजलं? अशी आत्मविश्वास गमावल्यासारखी बसत नको जाऊ, कॉन्फिडंट हो. योगेश काटकर फक्त तुझा आहे आणि आता तूच त्या बंगल्याची आणि कंपनीची मालकीण आहे असा आत्मविश्वास जागव आणि त्या जीविकाला तू जाणीव करून दे की तू या घराची मालकीण आहे आणि तुझ्या परवानगीशिवाय कुणीही तुझ्या बेडरूममध्ये गेलेलं तुला आवडत नाही. मग बघ ती कशी उठून पळते ती. त्यावर विजया मान हलविते. तिला तसं बघून रुचा चिडत, अशी बैलासारखी फक्त मान नको डोलू. तुमच्या दोघांमध्ये कुणी येण्याचा प्रयत्न केला तर त्याला कसं हुसकावायचं तेही ध्यानात ठेव, नाहीतर तुला या बंगल्यातून कुणीही बाहेर काढू शकतं. तेव्हा कडक हो, आपल्या अधिकाराचा वापर करणे शिक. विजया आपली शांतपणे तिच्या गोष्टी ऐकते, तिला त्या पटतात. मनात वाटतं, रुचा बरोबर बोलत आहे, आपण आपले अधिकार का सोडून द्यायचे? आता मी ह्यांची पत्नी आहे आणि हे फक्त आणि फक्त माझे आहेत. त्यांना कसं सुखी ठेवायचं याचा विचार करायला पाहिजे, माझ्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे. उगाच त्या जीविकाचा विचार करून स्वतःचा मूड कशाला खराब करू. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, असे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.